सख्या रे. भाग-72. हॉटेल जाताना वाटेत अबीरची नजर रस्त्यापासून काही अंतरावर बेशुद्ध पडलेल्या अक्षरावर खेळली होती. त्याच्या मनाला आज दिलेला अक्षराचा खुलासा वारंवार आठवत होता, जे त्याच्या हृदयाचे अनेक भाग अस्वस्थ करत होते आणि त्याला उदास करू लागले होते. ती खरोखरच तशी मुलगी नव्हती का जसं त्याने तिला ठरवलं होतं. आदित्यचा प्रश्नही त्याच्यासाठी चिंतेचं कारण बनला होता. त्या क्षणी अक्षराचे अश्रू खोटे नव्हते. तिच्या मनातलं सगळं काही खोट नव्हतं. मग अशा अवस्थेत तिच्यावर विश्वास ठेवण्याचा विचार तो कसा करू शकत नव्हता. त्यालाही वाटत होतं की त्या रात्रीच्या घटनेत अक्षरा निर्दोष सिद्ध होवो आणि तो तिच्यासोबत एक सामान्य पती-पत्नी जीवन जगू शकेल. पण कुठेतरी त्याने त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या सत्याकडेही दुर्लक्ष करू शकत नव्हता. हॉटेलच्या दारात थांबेपर्यंत तो या सगळ्या कोड्यात अडकून राहिला. दारात कार पार्क करत असताना अचानक त्याचं सगळं लक्ष त्या सगळ्या गोष्टींवरून गेलं आणि त्याने पटकन तिला गाडीतून बाहेर काढलं. अक्षराला मागच्या सीटवरून उठवण्याआधीच त्याने अक्षराच्या कपाळाला हात लावून तिचा ताप तपासला. तापाने ती आणखीनच जळत होती म्हणून त्याने सर्वप्रथम त्याचा फोन काढला, म्हणजे राघवला फोन करून त्याला डॉक्टरांना त्याच्या खोलीत यायला सांगेल. पण पावसात भिजल्यामुळे त्याचा फोन बंद झाला म्हणून त्याने गाडीच्या सीटवर फोन टाकला आणि अक्षराला उचलून हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे निघून गेला आणि तिथे त्या एका स्टाफला त्याला सांगितलं, काळ्या रंगाची कार पार्क केल्यानंतर कृपया कारच्या चाव्या रूम नंबर 618 पाठवून द्या. येस सर, अबीरच्या म्हणण्याला समोरून स्टाफ म्हणाला आणि आपलं काम पूर्ण करायला निघाला. तर अबीरही अक्षरासोबत हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला आणि तिथे उभ्या असलेल्या एका लेडी स्टाफकडून मेडिकल हेल्प बद्दल विचारू लागला. अबीरच्या उत्तरावर आणि त्याच्या मिठीत पडलेल्या अक्षराकडे पाहून लेडी स्टाफने परिस्थितीचं गांभीर्य समजून अबीरला आश्वस्त केलं आणि म्हणाली, सर आमच्या हॉटेलमध्ये प्रत्येक क्षणी एक मेडिकल टीम नक्कीच असते. डोंट वरी, मी 5 मिनिटात माझ्या एका स्टाफसोबत मेडिकल हेल्प पोहोचवते. प्लीज मला तुमचा रूम नंबर सांगा. 618, अबीर म्हणाला आणि लांब पावलं टाकत लिफ्टच्या दिशेने जाऊ लागला. लिफ्टच्या आत गेल्यावर त्याने कसेतरी लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्ट वर जात असल्याचं जाणवून त्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनात म्हणाला, बस पण कर आता, अजून किती त्रास देणार मला. तुला अशा अवस्थेत बघून मी खरंच अस्वस्थ होत आहे. तुला माझी अजिबात काळजी नाहीये का? मनातल्या मनात अक्षराशी बोलता बोलता तो त्याच्या मजल्यावर केव्हा पोहोचला ते त्याला कळलंच नाही, पण लिफ्टचा दरवाजा उघडून तो लगेच बाहेर आला. रात्रीचे 1 वाजले होते म्हणून त्याला वाटेत एकही माणूस दिसला नाही आणि त्याच्या स्वतःच्या पावलांशिवाय त्याला कुठूनही आवाज ऐकू येत नव्हता. खोलीत गेल्यावर अबीरने आधी अक्षराला बेडवर झोपवलं आणि मग रूमचा एसी बंद करून हीटर चालू केला. पावसात भिजल्यामुळे त्याला शिंका येऊ लागल्या तरीही त्याने अक्षराला झोपवलं. बेडवर त्याने तिच्या तब्येतीला प्रथम महत्त्व दिलं आणि तिच्या बॅगेतून काही आरामदायक कपडे काढले. तिने घातलेल्या कपड्याला स्पर्श करण्यापूर्वी तो थोडा अस्वस्थ झाला आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असताना तो हळूच थोपटत म्हणाला, अकारा, अक्षरा उठ आणि कपडे बदल. हेचले कपडे तुला आणखी आजारी पाडतील. तिला शुद्धीवर आणण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही अक्षरा जराही हलली नाही आणि डॉक्टर येण्याची वेळ झाली होती, त्यामुळे क्षणाची निकड लक्षात घेऊन अबीरने तिला उचलून बेडच्या मागे भिंतीला टेकवलं आणि कसेतरी त्याने तिचे कपडे तिच्या शरीरापासून वेगळे केले आणि कपडे घालत असतानाच अचानक अक्षरने तिचे थोडेसे लाल आणि सुजलेले डोळे उघडले, जे किंचित उघडे होते पण तिला समोर बसलेला अयांश स्पष्ट दिसत नव्हता. तरीही तिने आपले ओठ थोडेसे उघडले आणि दबलेल्या आवाजात पुन्हा पुन्हा अबीरचं नाव घेऊ लागली, अबीर, अबीर. अचानक अक्षरा पुन्हा शुद्धीवर आल्याचं ऐकून तिच्या कॉलरचं बटण उघडणारा अबीर. त्याचे हात अक्षराच्या अंगावर एका जागी थांबले. त्या क्षणी तो थोडा घाबरला. त्याचे भाव असे बदलले जणू काही परवानगी न घेता तिचे कपडे बदलून त्याने चूक केली असेल. पण शुद्धीवर आल्यावरही ती विचार करण्याच्या आणि समजण्याच्या अवस्थेत नव्हती. ती सतत रडत होती आणि तिची अवस्था पाहून अबीरने पटकन त्याचे हात चालवले आणि तिला व्यवस्थित कपडे घातले. त्याने तिला बेडवर आरामात झोपवलं आणि तिला वरपासून खालपर्यंत एक ब्लँकेट झाकलं आणि तिच्या एका हाताने तिचे कपडे घेऊन तो जाऊ लागला. त्याच क्षणी अक्षराने त्याचा दुसरा हात धरला. तिने हे केल्यानंतर जेव्हा अबीर तिच्याकडे वळला तेव्हा त्याने पाहिलं की अक्षराचे डोळे बंद होते, तरीही तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू ओघळत होते आणि तिचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त अरुंद आणि फिकट झाला होता.
ती काहीतरी बडबडत होती जे इतक्या खालच्या आवाजात होतं की तिचे शब्द ऐकण्यासाठी अबीरला त्याचा चेहरा खाली वाकवावा लागला. त्याचवेळी अक्षराच्या मनात फक्त हर्षित आणि लोकांची आपापसात कुरकुर करण्याचे आवाज घुमत होते. तिचं मन शांत होत नव्हतं. तिला अजूनही अबीरचं ओरडणं आणि त्याची शंका घेणं आठवत होती. कदाचित त्यामुळेच ती पुन्हा पुन्हा त्याचाच विचार करत होती. तिच्या मनातील वेदना बाहेर काढत ती म्हणत होती, मी काही केलं नाही. त्या रात्री मी तुमचा विश्वासघात केला नाही. मी काही प्लॅन आखला नाही. मी काही केलं नाही. तिचा दबलेला आवाजही हळूहळू शून्यात परतला. तो आवाज जो वेदनेने आणि खऱ्या दुःखाने भरलेला होता, जो तो अबीरच्या हृदयापर्यंत अगदी सहज पोहोचत होता. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून या क्षणी तो काय विचार करत होता ते कळणंही कठीण होतं. त्याच थंड आभाने तो बराच वेळ अक्षराकडे पाहत राहिला. अक्षराच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे त्याला माहीत नव्हतं, पण त्याच्या अंतःकरणात कुठेतरी त्याला अक्षराची वेदना नक्कीच जाणवत होती. एक भीती त्याच्या मनात दाटून आली होती. जर त्या रात्रीपासून आजतागायत अक्षरा निर्दोष होती तर किती वेळा त्याने अक्षराचा अपमान केला होता. किती वेळा त्याने तिला एकटं सोडलं होतं आणि या सगळ्याच्या बदल्यात ती एक अशी होती की गप्प बसायची आणि फक्त रडायची. ती खरंच निर्दोष होती का? एकीकडे अबीरचं मन अक्षराला बरोबर समजून घेत होतं तर दुसरीकडे त्याचं मन त्या पेन ड्राईव्हचे फुटेज विसरू शकत नव्हतं. एकाच वेळी दोन विचारांच्या विचित्र कोंडीत त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. अविश्वास आणि त्या विचारांची साखळी होती जी त्याला कधीच तोडता येत नव्हती. तेवढ्यात अचानक खोलीची बेल वाजल्याच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. त्या गोंधळलेल्या प्रश्न उत्तरांतून तो बाहेर येताच अबीरला त्याच्या तळहातावर थोडी ऊब जाणवली. ते पाहताच त्याला अक्षराचा नाजूक हात त्याच्या तळहातावर दिसला, जो अजूनही त्याच्या तळहातावर होता. बेल वाजण्याचा आवाज सतत ऐकू येत होता. अबीरने स्वतःला अक्षराच्या तावडीतून सोडवलं आणि दार उघडायला निघाला. दार उघडल्यावर त्याला समोर चष्मा घातलेला एक मुलगा दिसला, जो 27-28 वर्षांचा असावा. चेहऱ्यावरून थोडखाली पाहिल्यावर अबीरची नजर त्याच्या पांढऱ्या कोटवर आणि हातातल्या स्टेथोस्कोपवर पडली. त्यामुळे अबीरला समजलं की तो समोर उभा असलेला मुलगा डॉक्टर आहे, म्हणून तो त्याला शांत पण थंड आवाजात म्हणाला, "आके, पेशंट कुठे आहे? त्याच्या आजाराबद्दल काही माहिती देऊ शकाल का?" दरवाजा ओलांडून आत आल्यावर डॉक्टरांनी विचारलं. त्यावर अबीरने उत्तर दिलं, "ती पावसात भिजली आणि मग अचानक बेहोश झाली आणि आता तिचं शरीर खूप गरम दिसत आहे. मला बघू द्या, मला वाटतं साधा ताप असेल." डॉक्टर आत आल्यावर म्हणाला आणि एका जागी थांबला. त्याला उभे असलेलं पाहून अबीरने त्याला बेडरूमच्या दिशेने येण्याची खूण केली आणि स्वतः पुढे चालायला लागला. खोलीत आल्यावर डॉक्टरांनी त्याची बॅग बेडवर ठेवली, ती उघडली आणि त्यातून थर्मामीटर काढला आणि समोर पडलेल्या अक्षराच्या शरीराचे तापमान मोजायला सुरुवात केली. काही क्षणांनी त्याने आपलं डोकं अबीरकडे वळवलं. त्याच्या मागे उभा राहून त्याला सहज विचारलं, "ही तुमची बायको आहे का?" या प्रश्नावर अबीरने प्रतिक्रिया दिली, "हो, ती माझी बायको आहे." "काय प्रॉब्लेम आहे? तिची तब्येत ठीक नाही का? खूप सिरियस असेल तर मी तिला हॉस्पिटलमध्येही घेऊन जाऊ शकतो." हे सांगताना अबीरचे डोळे काळजीने भरले होते आणि त्याच्या आवाजात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. त्याच्या बोलण्यातून डॉक्टरांना क्षणार्धात त्याची अस्वस्थता जाणवली आणि त्याने नकारार्थी मान हलवत त्याला धीर दिला आणि म्हणाला, "काळजी करण्यासारखं काही नाहीये. गोष्ट अशी आहे की त्यांना ताप तितकासा नाहीये की त्या बेहोश होतील. त्या विवाहित दिसत नाही, म्हणून बायकोबद्दल विचारण्याचं कारण म्हणजे त्या कदाचित प्रेग्नंट असू शकता." हे गाईज, धमाका झाला आहे हा तर. नवीन ट्विस्ट आहे का स्टोरीमध्ये? काय वाटतं, खरंच अक्षरा प्रेग्नंट असू शकते का? काय रिॲक्शन असेल अबीरचं यावर? काय होईल पुढे? कमेंट्स करून कळवा आणि हो वाचत रहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.